श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या 11 सूत्री उपक्रमामधील शेवटचा आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे सामूहिक विवाह सोहळे, सामुदायिक विवाह। 11. सामूहिक विवाह सोहळे, सामुदायिक विवाह हा उपक्रम साधेपणा आणि समानतेचे प्रतीक आहे। विवाह सोहळ्यातील अवाजवी खर्च टाळून पालकांचे आर्थिक ओझे कमी करणे आणि साधेपणाने विवाह करण्याची प्रथा समाजात रुजविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे। 1. उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व आर्थिक आधार, गरीब आणि गरजू कुटुंबांना मुलामुलींच्या विवाहासाठी होणारा अवाजवी खर्च टाळण्यास मदत करणे। यामुळे कुटुंबांना कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही। सामाजिक समता, सर्व जाती, धर्मातील व समाजातील जोडप्यांसाठी एकाच व्यासपीठावर विवाह आयोजित करून सामाजिक समता वाढवणे। हुंडा मुक्ती, या सोहळ्यामध्ये हुंडा न घेण्याचा संकल्प केला जातो, ज्यामुळे समाजात हुंडा प्रथेविरुद्ध जागरूकता निर्माण होते। वेळेची बचत, एकाच वेळी अनेक विवाह आयोजित होत असल्याने दोन्ही कुटुंबांचा वेळ आणि श्रम वाचतात। 2. सोहळ्याचे स्वरूप, डिटेल्स ऑफ द सेरेमनी, सेवा मार्गात सामूहिक विवाह सोहळे अत्यंत साधेपणाने पण तेवढ्याच उत्साहाने आणि धार्मिक वातावरणात पार पाडले जातात। निःशुल्क आयोजन, हे सोहळे सेवा मार्गाद्वारे मोफत किंवा नाममात्र नोंदणी शुल्कात आयोजित केले जातात। धार्मिक विधी, सर्व विवाह पारंपरिक हिंदू धार्मिक विधीनुसार उदा. मंगलाष्टके, कन्यादान संपन्न होतात। सर्व विधी धर्माचार्यांच्या गुरुजी उपस्थितीत पार पाडले जातात। गुरुमाऊलींचे आशीर्वाद, या सोहळ्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभतात, ज्यामुळे नवविवाहित जोडप्यांना एक नवी आणि सकारात्मक सुरुवात मिळते। भेटवस्तू, नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू उदा. भांडी, कपडे भेट म्हणून दिल्या जातात, ज्यामुळे त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात सुकर होते। 3. अंमलबजावणी, हे सोहळे वर्षभरात ठराविक वेळी, विशेषतः श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी प्रधान केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात। एकाच वेळी शेकडो ते हजारो जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध होतात। सेवा मार्गाची पूर्णता, सामूहिक विवाह सोहळा हा सेवा मार्गाच्या 11 सूत्री कार्यक्रमाची सांगता करतो। हा उपक्रम लोकांना हे शिकवतो की आध्यात्मिक उन्नती साधत असतानाच समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणणे किती महत्त्वाचे आहे।